नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या घडामोडी. 16 एप्रिल रोजी रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार का? प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. तुम्ही म्हणणार यात काय नवीन, हे तर जुनच आहे. हो, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. येत्या 16 तारखेला माजी आमदार पंडित शेठ पाटील, त्यांचे भाचे ॲडव्होकेट अस्वाद पाटील आणि माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण म्हणूनच मी म्हटलं आहे, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. एकेकालचा रायगडचा खरा वारसदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख होती. रायगडचा मागोवा घेतल्यास आपल्याला हे समजेल की 1952 पासून रायगडमध्ये सलग 50 वर्ष शेतकरी कामगार पक्षाशिवाय इतर पक्षांना नगण्य किंमत होती. परंतु बदलत्या राजकारणाबरोबर राजकीय समीकरणं, ध्येय धोरणं बदलली. शेतकरी कामगार पक्षाचा एक पुढारी पक्षातून दूर होऊ लागला. यामध्ये आवर्जून नावे घ्यावे लागतील ते म्हणजे लोकनेते दिबा पाटील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पक्ष का बरं बदलला असेल, ह्या खोळात मला जायचंही नाही. मात्र येत्या 16 एप्रिलला जो राजकीय भूकंप होणार आहे याविषयी मला बोलायचं आहे. रायगडमध्ये भाजपची ताकद वाढवण्यामागे कोणी मानो या न मानो, सतीश धारप या भाजपच्या चाणक्याची मोठी भूमिका आहे व त्याची चुणूक सतीश धारप यांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पेण विधानसभेत दाखवून दिली. पुढे त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपचा विस्तार रायगडमध्ये केला. त्याच सुमारास आमदार धैर्यशील पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले. परंतु धैर्यशील पाटील यांना येण्यासाठी प्रवृत्त केले असले तरी धैर्यशील पाटील यांनी सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळत, कार्यकर्त्यांच्या मताला आदर करत भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेखातीर प्रवेश केला. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्याचे मिस ॲडव्होकेट अस्वाद पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील पाटील यांच्यासोबत जाऊ नये म्हणे खूप प्रयत्न केले. त्यावेळेला अस्वाद पाटील यांचे वक्तव्य होते, शेतकरी कामगार पक्षाने माझ्या आईला एक सोडून दोनदा आमदार केले, मंत्री केले, मला व माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचे सभापती केले. या पलीकडे पक्षाने आणखी काय करायला हवे होते? एक वेळेस राजकारण सोडेल पण पक्ष सोडणार नाही असे म्हणणारे अस्वाद पाटील आता का बरं पक्ष सोडत असतील हे त्यांनाच माहिती असेल. तर माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी तर सांगितलं होतं की पक्ष स्थापन करणारे पक्ष सोडून गेले, पण आम्ही पेजारीवाले पक्ष सोडला नाही आणि सोडणार नाही. मग यांना सुद्धा का बरं आता पक्ष सोडावं लागत असेल? म्हणूनच तर मी म्हणतोय ना, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व माप असतं. असो, 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगड कबड्डी लीगच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं की 16 तारखेला पंडित शेठ पाटील आणि अस्वाद पाटील, चित्रा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आजच्या घडीला धैर्यशील पाटील यांना हिणवणारे हे दोन्ही नेते भाजपमध्ये येणार आहेत. मग ह्या मागील त्यांची भूमिका काय असेल? असो, काय असेल ती असेल, परंतु आमदार पंडित पाटील, अस्वाद पाटील, चित्रा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर शेतकरी कामगार पक्षासाठी मोठा फटकाच आहे. प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माप असतो, एवढंच मला म्हणायचं आहे. 16 एप्रिल रोजी पक्षप्रवेश होईल की नाही होणार याबाबत भाकीत करणं खूपच चुकीचं आहे. जरी रवींद्र चव्हाणांनी म्हटलं असेल की 16 तारखेला माजी आमदार पंडित शेठ पाटील, अस्वाद पाटील, चित्रा पाटील यांचा प्रवेश आहे, कारण आजवर तारीख पे तारीख झालेला आहे. त्यामुळे बघूया 16 तारखेला ह्या लोकांचा प्रवेश होतोय की पुन्हा लांबणीवर जातोय.
गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.